We were looking forward to hear news about the missing fishermen. आता या प्रश्नामध्ये लुकिंग फॉरवर्ड टू एक फ्रेझल वर्ब आहे आणि फ्रेझल वर्ब समोर क्रियावाचक नाम येतो, पण या ठिकाणी हिअर एक क्रियापद आलेला आहे, म्हणून हिअरिंग ज्या क्रियावाचक नामाने रिप्लेस करू. क्रियावाचक नाम म्हणजे जेरंड. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, वी वर लुकिंग फॉरवर्ड टू हिअरिंग न्यूज अबाउट दी मिसिंग फिशरमॅन. कारण लुकिंग फॉरवर्ड टू एक फ्रेझल वर्ब आहे आणि फ्रेझल वर्ब समोर क्रियावाचक नाम म्हणजे जेरंड येतो, म्हणून हिअरिंगने आपण इथे रिप्लेस केलं. शब्दार्थ बघू. लुक फॉरवर्ड याचा अर्थ होतो उत्सुकतेने वाट पाहणे. हिअरचा अर्थ होतो ऐकणे किंवा श्रवण करणे. अबाउट एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ च्याबद्दल किंवा विषयी असा होतो. आणि मिसिंगचा अर्थ ॲडजेक्टिव्ह आहे आणि याचा अर्थ हरवलेला असा होतो. आय नो अ डॉक्टर यू आर रेफरिंग टू. आता या प्रश्नामध्ये रेफर शब्द आलेला आहे. जेव्हा केव्हा त्या एखाद्याच्या रेफरन्सने आपण डॉक्टरकडे जातो, याचा अर्थ असा आहे का त्या डॉक्टरबद्दल आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण माहीत असलेल्या डॉक्टरकडे चाललो, म्हणजे पर्टिक्युलर डॉक्टरकडे चाललो. म्हणून डॉक्टर या ठिकाणी एक विशिष्ट नाम आहे किंवा पर्टिक्युलर नाम आहे आणि पर्टिक्युलर नामाआधी नेहमी दी एक डिफिनाइट आर्टिकल येत असतो, म्हणून या ठिकाणी एच्या ऐवजी दी हा डिफिनाइट आर्टिकल येईल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, आय नो द डॉक्टर यू आर रेफरिंग टू. त्यानंतर शब्दार्थ बघू. नोचा अर्थ होतो माहीत असणे किंवा परिचित असणे. रेफरचा अर्थ होतो त्या जवळ पाठविणे किंवा संदर्भ देणे. द इंट्रोडक्शन ऑफ जॉब ओरिएंटेड कोर्सेस इन दी सेल्फ फायनान्सिंग कॉलेजेस अट्रॅक्ट मेनी स्टुडंट्स. आता या प्रश्नामध्ये दी इंट्रोडक्शन ऑफ जॉब ओरिएंटेड कोर्सेस मेन सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. जर सब्जेक्ट सिंग्युलर फॉर्ममध्ये असेल तर वर्बसुद्धा सिंग्युलर फॉर्ममध्ये असला पाहिजे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. पण या ठिकाणी सब्जेक्ट सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे आणि वर्ब प्लुरल फॉर्ममध्ये आलेला आहे, म्हणून या प्रश्नामध्ये अट्रॅक्ट या क्रियापदाला अट्रॅक्ट्स या क्रियापदाने रिप्लेस करू. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, द इंट्रोडक्शन ऑफ जॉब ओरिएंटेड कोर्सेस इन दी सेल्फ फायनान्सिंग कॉलेजेस अट्रॅक्ट्स मेनी स्टुडंट्स. त्यानंतर शब्दार्थ बघू. इंट्रोडक्शनचा अर्थ होतो सुरुवात किंवा परिचय. आणि ओरिएंट या शब्दाचा अर्थ होतो आणि एक ॲडजेक्टिव्ह आहे विशिष्ट दिशेने किंवा ध्येयाकडे वळणे. द शॉर्ट स्टोरी शुड नॉट एक्सीड मोर दॅन 200 वर्ड्स. आता या प्रश्नामध्ये इथे एक्सीड आणि मोर दॅन ही दोन्ही शब्द एकत्र आली आहेत आणि हे दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होत असल्यामुळे हे दोन्ही शब्द एकत्र कधीच येत नाही, म्हणून दिलेल्या प्रश्नाला आपण दोन प्रकारे लिहू शकतो. द शॉर्ट स्टोरी शुड नॉट एक्सीड 200 वर्ड्स किंवा द शॉर्ट स्टोरी शुड नॉट बी मोर दॅन 200 वर्ड्स. या एकतर वाक्यामध्ये एक्सीड असला पाहिजे किंवा मोर दॅन असला पाहिजे, पण एक्सीड आणि मोर दॅन हे दोन्ही एकत्र येत नाही.